मीरा भाईंदरमधील उत्तर भारतीयांच्या मोर्चानंतर मनसे सुद्धा आक्रमक। आज मनसे मोर्चा काढणार, मात्र मोर्चा आधीच अविनाश जाधवांसह मनसे कार्यकर्त्यांना अटक। सुशील केडियाचं ऑफिस फोडणाऱ्या मनसैनिकांचा सत्कार होणार। ऑफिस फोडणारे कार्यकर्ते राज ठाकरेंना भेटणार। केडियानं मराठी बोलणार नाही असं म्हणत दाखवला होता माज। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी सर्व भाषा मातृभाषाच, कोणत्याही भाषेला दुय्यम स्थान देऊ नका। भाषिक वादावर आरएसएसच्या सुनील आंबेकर यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी भाजप मंत्र्यांची बैठक। निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना। सर्वांना विश्वासात घ्या आणि काम करा, मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर। दिल्लीत अमित शहांची भेट घेणार। प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिली भेट। विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरेंची शिवसेना आज विधानसभा अध्यक्षांना स्मरणपत्र देणार। विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा वाद काय, ठाकरेंकडून पत्रात जाधवांचं नाव। पुण्यातील 61 पूल लवकरच जमीनदोस्त करणार, कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून कारवाईला वेग। मशाल चिन्हासाठी समता पार्टी पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार। काही वर्षांपूर्वीच समता पार्टीचं चिन्ह गोठवलं, सध्या मशाल हे चिन्ह ठाकरेंकडे। महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात सत्कार होणार। भारतीय राज्यघटना या विषयावर भूषण गवई आमदारांना करणार मार्गदर्शन। रिक्त जागांसाठी लवकरच मेगा भरती, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। नोकर भरतीमध्ये हयगय करू नका अशी सूचना। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये गतीनं तपास करावा, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार। मुंडे प्रकरणामध्ये अजूनही कुणाला अटक नाही। पैशाच्या वादातून बुलढाण्यामध्ये मायलेकीला मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। 4 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल। पंतप्रधान मोदींशी बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा, व्यापारासह विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर। ट्रम्प यांनी अतिरिक्त कर आकारण्याची मुदत वाढवली। 9 जुलैऐवजी 1 ऑगस्टपासून कर आकारणी। ब्रिक्समधील देशांना 10% अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। सुरक्षा परिषदेचं कायम सदस्यत्व द्या, पंतप्रधान मोदींची ब्रिक्सच्या मंचावरून मागणी। ग्लोबल साऊथच्या विकासासाठी कटिबद्धता असावी, मोदींचं प्रतिपादन। मुंबई हल्ल्यावेळी पाक लष्कराचा हस्तक होतो, दहशतवादी तहव्वूर राणाची कबुली। हल्ल्यासाठी मदत केल्याचं सुद्धा राणानं केलं मान्य। नाशिकला पावसाचा येलो अलर्ट, सध्या जिल्ह्यातील 13 धरणांमधून विसर्ग सुरू। नाशिकमधल्या नद्या सुद्धा तुडुंब भरल्या। नाशिकचं पाणी आज जायकवाडी धरणात पोहोचणार। पावसाचा जोर वाढल्यामुळे विसर्गात सुद्धा वाढ, यंदा 2 महिन्याआधीच पोहोचणार पाणी। विदर्भात सुद्धा आज मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार। दडी मारलेल्या पावसानं कमबॅक केल्यामुळे बळीराजा सुखावला। पेरण्या रखडलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। पुणे शहराला पावसाचा येलो अलर्ट, तर घाटमाथ्यावर रेड अलर्ट। पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। 8022 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावं असा इशारा।